नमस्कार. दुपारचे 2 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्यात आली. 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं विशेष तपास पथक आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून. सुरेंद्र, आता या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी काय काय माहिती दिली? नक्कीच. खरं तर गेले 3 दिवसापासून हे प्रकरण जे संपूर्ण देशभरात गाजत आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आणि एकंदरीत आज जर सर्व पक्षीय आणि सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी अचलपूर आणि परतवाडा बंदची हाक दिली होती. या घटनेचा निषेध करत त्या अनुषंगाने अचलपूर आणि परतवाडा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त राहिलेला आहे आणि बाजारपेठ संपूर्णपणे बंद होते. ज्या स्तरावर भाजप आणि काँग्रेसकडून या संपूर्ण चौकशी मागणी केल्या जात आहे त्याकरता यासाठी विशेष स्थापना करण्याची मागणी या ठिकाणी खासदार अनिल बोंडे आणि यशोमती ठाकूर यांच्याकडे होत होती. आणि आता जर बघितलं तर अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या ठिकाणी एसआयटीची स्थापना केली आहे. या एसआयटी मध्ये एकंदरीत जर बघितलं तर 36 पोलीस अधिकारी कर्मचारी या समितीमध्ये आहेत. आणि विशेषतः या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा याकरता विशेष तपास युनिट जे आहे ते या ठिकाणी आखण्यात आलेले. सायबर क्राईमचे देखील या ठिकाणी कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात आधारित, कारण की मोबाईल मधला जो डाटा आहे 4 आरोग्यांचा त्यांनी डिलीट केला, तो कशा प्रकारे त्यांना रिकव्हर करता येईल यासाठी आता प्रयत्न जे आहे ते सुरू आहे सायबर क्राईमचे. आणि संपूर्ण डाटा पुढे आल्यानंतर नेमकं या घटनेमध्ये काय काय आणखी गोष्टी महत्वाच्या पुढे येऊ शकतात ही देखील पोलिसांच्या लक्षात येईल. दुसरं जर बघितलं तर या घटनेमध्ये जर बघितलं तर जो मुख्य आरोपी आहे तो एमआयएमचा पदाधिकारी या ठिकाणी निदर्शनाला आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे. त्यामध्ये कुठला मोठा राजकीय नेता आहे का? कारण की आता पोलिसांमध्ये जे मोबाईल आहेत त्या सगळ्या 4 मोबाईलचा सीडीआर काढणं आणि त्यांचा डेटा जो ते रिकॉर्ड करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. संपूर्ण सीडीआर आल्यानंतर जे आरोपी नेमकं कोणाला फोन लावत होते, कोणाला काही या संदर्भात माहिती देत होते का, हे देखील बघणं गरजेचं आहे. या 4ही आरोपींनी एक व्हॉट्सअपला एक स्नॅपचॅटवर आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या सगळ्या आरोपी जे व्हिडिओ आहे मुलीचे असलेले व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करण्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. आणि काही व्हिडिओ जे आहे ते साईडवर अपलोड केल्याचा धक्कादायक खुलासा अमरावती खासदार अनिल बोंडे यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आता या चौकशीला एक वेगळं वळण जात आहे, कारण की आरोपीची संख्या जी आहे ते या ठिकाणी वाढताना दिसत आहे. आणि एसआयटीची स्थापना असल्या कारणाने तात्काळ लवकरात लवकर या सगळ्या घटनेचा खुलासा जो देखील पुढे येणार आहे. सुरेंद्र, अटकेतल्या 4 आरोपींची सध्या चौकशी केली जाते. त्या चौकशीतून काही माहिती समोर येते का? निश्चितच. खरं तर कालपर्यंत केवळ एक आरोपी जो आहे त्यालाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री 8:30 दरम्यान आणखी 2 आरोपी अटक केली आहे. आणि आता पुन्हा एक आरोपी म्हणजे एकंदर 4 आरोपी जे आहेत या घटनेमध्ये आता अटक आहेत. आणखी अधिक आरोपी या घटनेमध्ये असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात एक महत्वाचं सांगण्यात झालेलं, पोलिसांनी ज्या पीडित युवती आहेत त्यांना आव्हान केलं आहे तक्रारीसाठी पुढे या. मात्र अद्यापर्यंत कुठली पीडित युवती या संदर्भात किंवा तिचे नातेवाईक जे आहेत या संदर्भात पुढे आलेले नाही. या पोलिसांनी स्वतःकडे जे व्हिडिओ आहे त्या आधारावर तक्रार जी आहे दाखल केली आहे आणि पोस्को अंतर्गत गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे. पीडितांची संख्या देखील या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळे व्हिडिओची संख्या आणि आरोपींची संख्या देखील या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तशा अनुषंगाने पोलीस या ठिकाणी चौकशी करतायत. नक्कीच. आता एसआयटी स्थापन केली आहे, त्यामुळे चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सुरेंद्र माहितीसाठी.